आणि एका महत्त्वाच्या बातमीने आपण या बातमीपत्राची सुरुवात करूया। मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे। सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे। गेल्या आठवड्यामध्ये ही तक्रार करण्यात आलेली होती। फोनवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये सुधीर जाधवांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। सुधीर जाधव हे विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांची पत्नी स्नेहल जाधव यांना यंदा मनसेने तिकीट दिलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, काय या प्रकरणावर आणखी सविस्तर माहिती मिळतेय? हॅलो अजित, काय या प्रकरणावर आणखी माहिती मिळतेय? अनुपमा, पोलिसांनी मनसेचे जे सुधीर जाधव आहेत त्यांना अटक केलेली आहे। मुळात ज्या महिलेने ही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीनुसार जी महिला आहे ती यांच्या संपर्कात होती आणि प्रचारादरम्यान त्यांची ओळख झाली होती। यावेळी सुधीर जाधव यांनी रात्री उशिरा त्यांच्या मोबाईलवरती आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि ते मेसेज त्यांना त्यांची चूक कळल्यानंतर त्यांचा एक माणूस त्यांनी त्या जी महिला तिकडे पाठवला, संतोष माने, आणि त्यामार्फत त्यांनी त्याला त्या जो संतोष माने होता त्या व्यक्तीने त्या जी पीडित आहे तिला धमक्या दिला आणि जे मेसेज आहेत ते खूप आक्षेपार्ह आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी एक तक्रार केली होती। पण वारंवार मिळत असलेली धमकी आणि ज्या पद्धतीनं ते संपूर्ण मेसेज केले होते एखाद्या महिलेला रात्री अपरात्री, या सर्व गोष्टीवरून त्या महिलेने तक्रार केली होती। त्या अनुषंगाने शहानिशा करून जे मेसेज पाठवले होते त्या महिला संपूर्ण कॉपीज घेऊन पोलिसांनी जाधव यांना अटक केलेली आहे। थोड्याच वेळात त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। धन्यवाद अजित, दिलेल्या माहितीबद्दल आणि अपडेट्स आपल्याकडून याबाबतच्या जाणून घेत राहू। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर सुधीर जाधव यांना आता अटक करण्यात आली आहे। मनसेचे विद्यमान नगरसेवक आहेत। महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। काही वेळामध्ये त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।